असं वर्षा गायकवाड म्हणाल्यात। पुढे जाऊया। नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्गात बदल केल्यानं अकोल्यातील नागरिक आक्रमक झाले। हजारो नागरिकांनी अकोले शहर बंद ठेवत संगमनेर प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला। अकोले संगमनेर तालुक्यातूनच रेल्वे मार्ग झाला पाहिजे याकरता संघर्षाला सुरुवात झालेली आहे। दरम्यान अभी नहीं तो कभी नहीं असा एल्गार पुकारत अकोल्याचे नागरिक एकवटले। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलक जे आहे ते आता संगमनेरच्या प्रांत कार्यालयाकडे निघालेले आहेत। जवळपास 25 ते 30 किलोमीटर अंतर हे सगळे जण मोर्चाने त्या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि हा मार्ग अकोले आणि संगमनेरहूनच झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी त्यांची आहे। काय निर्धार तुम्ही केलाय आणि कशासाठी आज तुम्हाला रस्त्यावरती उतरावं लागतं? तुम्ही बघताय आज अकोलेकरांचा जो जन आक्रोश आहे की प्रचंड मोठा संताप तयार झालेला आहे की जे 2016 साठी जो काय सर्वे होता, नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेचा जो सर्वे होता तो सर्वे अचानक बदलला गेला आहे आणि म्हणजे खऱ्या अर्थाने आम्ही झोपत असताना आमच्या डोक्यामध्ये दगड घातला या सरकारने अशी भावना या अकोले तालुक्याची झालेली आहे आणि म्हणून आज सर्व समस्त अकोलेकर हा रस्त्यावर उतरलेला आहे। जोपर्यंत हा रेल्वेचा लढा रेल्वे आमच्या हक्काची मिळत नाही तोपर्यंत अकोलेकर शांत बसणार नाही हा निर्वाणीचा संदेश सरकारला या आज निवेदन देऊन दिला जाईल आणि म्हणून आज अकोलेकर शांत आहे। शांत पद्धतीने आज प्रांत कार्यालयावरती मोर्चा नेतोय आणि उद्याचा जर हा निर्णय जर लवकर घेतला नाही तर उद्या काय होईल याचं हे आंदोलन कुठं जाईल हे अकोलेकरांचे आंदोलन या संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे। म्हणजे धरणाचे आंदोलन असो पाण्याचे असो ही सगळे आंदोलन अकोलेकरांची बघितली। आपण बघितलं तर अकोले हा क्रांतिकारक म्हणून अकोला ओळखला जातो। सर्व पक्षीय नेते आज सगळे एकवटलेले आहेत आणि काय निर्धार तुम्ही सगळ्यांनी केला? खऱ्या अर्थाने हा कोणत्या राजकीय पक्षाचा मुद्दा नाहीये, हा अकोलेकरांच्या भविष्याचा प्रश्न आहे। त्यामुळे सर्व नेते एकत्र येऊन पक्ष झेंडे बाजूला ठेवून आज आंदोलनाची भूमिका आम्ही घेतलेली आहे। आज आम्ही सर्वजण तहसीलला निवेदन देणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये चाकण असेल व त्यानंतर मंत्रालय असेल आणि त्यानंतर दिल्ली तिथपर्यंत हे आंदोलन जाईल। त्यामुळे माझी तमाम प्रशासनाला आणि सरकारला विनंती आहे, अकोलेकरांना अंगावर घेऊ नका, शिंगावर घेऊ नका, अन्यथा अकोलेकर काय करतील हे येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेल।